मी लुपिन कंपनीमध्ये कामाला होतो। 29 जानेवारीला एक ऍसिडची बॉटल होती 2018ची, ते पडली, त्याच्यामुळे माझा डोळा गेला। माझी एक मुलगी आहे 8 वर्षाची, मुलगा आहे, माझी वाईफ आहे। कंपनीमध्ये आलो, साहेबांना मला आता न्याय मागून देणे। जय महाराष्ट्र। मी राज पार्टे, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा उपाध्यक्ष। आज आपण मुळशी या ठिकाणी लुपिन नावाच्या कंपनीत आलेलो आहोत। या कंपनीमध्ये हा कामगार काम करत होता आणि काम करत असताना ऍसिडची बॉटल पडली आणि बॉटल फुटून या कामगाराच्या डोळ्यात गेली आणि आज त्या कामगाराचा पूर्ण डोळा बाद झालेला आहे आणि त्याचा लहान मुलगा आहे, ही पत्नी, हा भाऊ आहे आणि आता या कुटुंबाला कमाई करणारं कोणच नाहीये। आज ह्या लहान मुलाचं शिक्षण कोण करणार? ही त्याची मिसेस आहे, ती घरकाम भांडीकाम करते। त्याच्यामुळं या कंपनीत मी आज ह्या एका सामान्य एक सिंगल माणसासाठी दादरवरून इकडे आलेलो आहे। या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय तुमच्या कंपनीत आणि सगळ्यात पहिली ऍसिडची बॉटल 2018ची यांच्या कंपनीत ठेवतातच कसे, हा माझा सगळ्यात पहिला आरोप आहे। तुमच्या चुकांमुळे 2018ची ही एक्सपायर झालेली ऍसिडची बॉटल तुम्ही कंपनीत ठेवता आणि ती बॉटल पडून कामगाराचा डोळा जर जातो आणि त्याला तुम्ही काही भरपाई देत नसाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना ही कदापि शांत बसणार नाही। आणि मी या कामगाराला शब्द देतो, तुम्ही सन्माननीय राज ठाकरे साहेबांकडे, सन्माननीय अमित ठाकरे साहेबांकडे आलेला आहात तर तुमचं कुटुंब, तुमच्या मुलाचं शिक्षण, तुमची पत्नी आणि तुमचं घर चालवण्यासाठी जेवढं जे काय मला करता येईल, मला कितीही ताकद लावायला लागली ती आम्ही लावायला तयार आहोत। वेळ आली तर या कंपनीच्या गेटवरती आम्ही इथे येऊन बसू। जोपर्यंत या कामगाराला न्याय मिळणार नाही तोपर्यंत या कंपनीच्या गेटवर बसू। या कामगाराला त्याचा डोळा आज बाद झालाय, आता त्याचा दुसरा डोळा पण दिसायचा बंद आलाय, तर या मुलाला, या ताईला आणि या कामगाराला न्याय दिल्याशिवाय आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनावाले शांत बसणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। ह्या माणसाच्या नुकसान भरपाई कोण देणार? नाही, आता हा जो काही प्रकार घडला, पहिली गोष्ट ज्या वेळेला अपघात झाला त्याच्यानंतर जे काही ट्रीटमेंट असेल, आपण जो काही असेल खर्च सगळ्या कंपनीने त्याचा जो काही खर्च तो केला। त्या माणसाचा डोळा गेलाय, आज त्याच्या आयुष्याची पूर्ण वाट लागली, त्याचं बोला। मी तुम्हाला एक प्रश्न विचारलाय, ड्युटीवरती तुमचा डोळा कोणी फोडला किंवा गेला तर तुम्हाला हॉस्पिटलला नेऊन तात्पुरता इलाज करून घरी आणून सोडलं आणि तुम्ही जेवढ्या वर्षाचं काम केलं तेवढी सर्व्हिस दिली, तुम्ही स्वतः घ्याल का? मला वेगळे वेगळे मॅनेजमेंट भेटतात, तिथे काही काही तुमच्यासारखे असे ना लाचार लोक मला भेटतात, लाचार। तुम्हाला तर थोडं तरी तुम्हाला काय वाटलं पाहिजे की तुम्ही काय बोलताय, एकदम पोपटासारखं सांगताय तुम्ही। त्यांचा डोळा गेला, आम्ही हॉस्पिटलवर ट्रीटमेंट केली आणि त्यांनी जेवढे वर्ष काम केलेलं तेवढा हिशोब, त्याचं नुकसान भरपाई काय? नुकसान भरपाई काय? मला कायदा नका सांगू, कंपनीकडून नुकसान भरपाई काय त्या माणसाला? मला काय ते सांगायचं नाही, त्या फॅमिलीला घेऊन मी इथेच बसणार, घरी नाही जाणार। पुण्यात राहून कुलकर्णी म्हणून नाव तरी सांगू नका, मग काहीतरी दुसरं नाव सांगा, पांडे, भिंडे, पटेल असं काहीतरी नाव सांगा। जेव्हा अशी भाषा वापरता ना, जर तुमच्यासारख्या माणसांनी पुढाकार घेतला आणि त्या माणसाला 15, 20, 25 लाख रुपये मदत मिळाली, ही त्याची बायको आहे, त्याचा मुलगा आहे, बघा चेहऱ्याकडे बघा ना, माणूस की डोळे असेल तर बघा ना, त्यांचा चेहरा बघा ना। काय करणार तो? अशा डोळ्याने तो माणूस बायकोला कशी पोचणार, पोरग्याला कसं शिक्षण पूर्ण करणार, मोठं कसं करणार? दुसरा डोळा पण जायला आलाय, लक्षात घ्या। तुम्हाला गांभीर्य समज नसेल तर सांगतो। आणि यांचं काय नाटके चालू माहिती ना साहेब, हे बीव्हीजी वर टाकतात, बीव्हीजी। मी त्यांना म्हटलं, बीव्हीजी कंपनी ह्या गावात, काम करणारा ह्या गावात, तुम्ही फक्त थर्ड पार्टी पेरोल म्हणून त्याला बाहेरचा आणलं होतं। त्याचं काम काय होतं की तुम्ही पर पर्सन माणसाचा रेट ठरवून देता, त्याची मॅनेजमेंट फीसच्या व्यतिरिक्त काय देता तुम्ही त्याला? जोपर्यंत त्याला तुम्ही न्याय देत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही, मी इथेच बसून राहील। आणि माझ्या कामाची पद्धत बघा, मी असंच वेळ आहे, जर एखाद्या गरीबाला जर तुम्ही त्रास देताय ना तर मी कुठल्याही थराला जातो, माझी हिस्ट्री चेक करा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।